गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता आपण काय बघायचं आपलं लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलंय, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. क्लास 7 चा 9 चॅप्टर. समप्रमाण म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण समजून घेतला. आता ह्या लेक्चर मध्ये आपण सराव संच 37 सॉल्व्ह करू. 37 काय सॉल्व्ह करणार आहे आपण आता ह्या लेक्चर मध्ये? सराव संच 37. ओके, चॅप्टरचं नाव काय? समप्रमाण आणि सराव संच. सराव संच 37. ओके, ह्या लेक्चर मध्ये आपण सराव संच 37 मध्ये फक्त 5 एक्झाम्पल आहेत. त्यातलं पहिले एक्झाम्पल आहे काय? 7 किलोग्राम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्राम कांदे किती रुपयांना भेटतील? पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं, 12 किलोग्राम आपल्याला काय सांगितले, 12 किलोग्राम कांद्याची किंमत काढायची. आपले कांदे किलो वाढली तर काय होणार, त्याची किंमत पण वाढणार, रुपये पण वाढणार. म्हणजे हे इक्वेशन काय आहे? समप्रमाणाचं. ओके, काय आपल्याला काय काढायला सांगितले? फर्स्ट काय लिहायचं, 12 किलोग्राम कांदे किती रुपयांना हे काढायचंय. काय काढायचंय? 12 किलोग्राम कांद्याची किंमत काढायची. आपल्याला काय काढायचे? 12 किलोग्राम कांद्याची किंमत काढायची. वर्ड प्रॉब्लेम काय होते, थोडंसं लिहायला लागते, 4 मार्काला वगैरे येतात म्हणून. आणि काढायचे आहे 12 किलोग्राम कांद्याची किंमत काढायची आहे. ती आपण काय करायचं, एक्स मानू. ओके, ती काय मानू? ती किंमत एक्स मानू. समजलं? काय केलं, 12 किलोग्राम कांद्याची किंमत काढायची आहे, ती आपण काय करायची, एक्स मानायची. ओके, कांद्याचे वजन, कांद्याचे वजन, किलोग्राम कांद्याचे वजन आणि त्याची किंमत काय आहे? किंमत समप्रमाणात आहे. ते वाक्य लिहिणं खूप महत्वाचं आहे. कांद्याचे वजन लिहू. कांद्याचे वजन व कांद्याची किंमत काय आहे? समप्रमाणात आहे. ओके, वजन आणि कांद्याची किंमत समप्रमाणात आहे. ओके, समजलं? कसं लिहायचं? 2-3 प्रत्येकाला लिहायचे. काय लिहायचं आपल्याला? काय काढायचंय ते लिहायचं. त्याची किंमत एक्स मानू असं लिहायचं. कांद्याचे वजन आणि कांद्याची किंमत काय समप्रमाणात आहेत, तर त्याचे म्हणून आपण त्यांचे गुणोत्तर लिहू. त्याचे काय करायचं? गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर मांडू. गुणोत्तर म्हणजे भागाकार. इक्वेशन गुणोत्तर मांडू. ओके, काय मांडायचं? 7 किलोग्राम कसं सांगितलं एक एक्झाम्पल. 7 किलोग्राम कांद्याची किंमत किती दिली त्यांनी? 140 रुपये. समजलं? समप्रमाण असल्यावर काय असतं, त्यांचे गुणोत्तर रेशो काय असतो? स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो. 7 किलो कांद्याची किंमत किती दिली? 140 रुपये. आपल्याला काय सांगितले? 12ची आपल्याला माहिती आहे का? नाही. त्याला काय म्हणायचं? एक्स मान. ओके, सॉल्व्ह करायचं. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 7 गुणुले एक्स आणि 12 गुणुले 140. एकदा गुणोत्तर मांडलं की ते सॉल्व्ह करून घ्यायचं. आता हे इक्वेशन इथं घेऊ. 7x प्रत्येक वेळेस मी लिहित नाही, मी सांगते, तुम्ही लिहून घ्या. काय होतं, टाइम खूप जातो, व्हिडिओ खूप लॉंग होतो. व्हिडिओ काय होतो, मोठा होतो. काय सांगितलं? क्रॉस इक्वेशन मांडून घेतलं की काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 7 गुणुले एक्स आणि 140 गुणुले 12. 12 गुणुले 140. इथे दोन्ही काय असतं? मल्टिप्लाय साइन असतं. इकडे आल्यावर 7 काय होतो?
भागाकार 12 गुणिले 140. ओके, 12 गुणिले 140 डिवायडेड काय येणार 7. 7 ने भाग जातो का जातो. 7 दोन्ही 14. काय येणार 12 गुणिले 7 दोन्ही 14 20 आले. ओके, 5 दोन्ही 24. 5 दोन्ही 24 काय येणार 24 आणि इथला 0 आहे तसा 240 रुपये. समजलं. काय केलं 7 किलो कांद्याची रुपयाला 140 तर 12 किलो कांद्याचे रुपीज काय आले आपले 240 रुपये. मराठी सेंटेन्स मध्ये लिहून द्यायचं. काय लिहायचं 12 किलोग्राम कांदे 240 रुपयाला मिळतील. काय लिहायचं 12 काय जागा नाहीये 12 काय लिहिणार 12 किलोग्राम कांदे 240 रुपयाला मिळतील. समजलं पहिले एक्झाम्पल. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड लिहून घ्या. हे आता ही काय मी असं लिहून देत नाही, मी सांगते तुम्ही डायरेक्ट मी गुणोत्तर मांडते आणि ते सॉल्व्ह करून तुम्हाला समजावून सांगते. हे फक्त तुम्ही काय लिहायचं काय काढायचं लिहायचं त्याची किंमत एक मानायची. कशाचं काय ते समप्रमाणात आहे लिहायचं गुणोत्तर मांडू. हे जसं लिहिलंय नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मी सांगते ते तुम्ही लिहून घ्या. हे काय करते मी डायरेक्ट गुणोत्तर लिहून समजावून सांगते. लिहून घ्या पटकन, स्क्रीनशॉट मारून घ्या. नाही तर 5च एक्झाम्पल आहे 37 मध्ये. ओके, सेकंड एक्झाम्पल बघू आता आपण. इरेज करू. पुस्तक जवळ घेऊन बसा, तुम्हाला इझी पडते. पुस्तक जवळ घेऊन बसलं की टाइम जात नाही, समजून फक्त घेण्याकडे लक्ष राहतं. ओके, सेकंड एक्झाम्पल काय बघा. 600 रुपयामध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो तर 1280 रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळेल. काय सांगितलंय 600 रुपयामध्ये लिहित नाही एक्झाम्पल मी. ओके, दुसरं एक्झाम्पल बघा बुक मध्ये. 600 रुपयामध्ये काय भेटतंय 600 रुपयामध्ये. ओके, 600 रुपयामध्ये काय होतात 15 पेंढ्या कशाच्या भेटतात कडब्याच्या. ओके, तर त्यांनी काय सांगितलंय आपल्याला 1280 रुपयामध्ये किती 1280 रुपयामध्ये किती कडबा मिळेल. काय लिहिलंय 1280 रुपयामध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल. समजलं. चला आता आपण सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह करणार आपल्याला काय काढायचंय ते काय सांगितलं मी. आपल्याला काय सांगितलंय 1280 रुपये किती पेंड्या म्हणजे 1280 रुपयाला काय वाक्य लिहिणार 1280 रुपयाला किती कडबा मिळेल आपल्याला ते काढायचंय. काय करायचं पहिलं वाक्य लिहायचं आन्सर 1280 रुपयांना किती पेंड्या कडबा मिळेल ते काढायचे आहे. ओके, समजलं. किती काढायचे ते काढायचे. त्याला काय सांगितलंय मी x मान. आपल्याला माहित आहे का नाही माहित तर त्याला आपण काय करायचं x मानायचं. समजलं. x पेंड्या कडबा मिळेल. किती पेंड्या मिळतील माहिती आहे आपल्याला नाही माहिती. x पेंड्या कडबा मिळेल असे मानू. ओके, असे मानू. आता काय दुसरं वाक्य लिहायचं. पेंड्याची किंमत आणि त्यांची पेंड्याची किंमत आणि पेंड्या काय आहेत समप्रमाणात आहेत. समजलं. पेंड्यांची किंमत आणि पेंड्यांची किंमत आणि
पेंढ्या पेंढ्यांची किंमत आणि पेंढ्यांची किंमत काय आहे ती समप्रमाणात आहे. समजलं ते वाक्य लिहायचं. काय वाक्य लिहिणार? पेंढ्यांची संख्या पेंढ्या म्हणजे काय असतं ती पेंढ्यांची संख्या. एका पेंडीमध्ये कितीतरी कडबा असतो म्हणजे किती तर 10-15 काय असं असते. पेंढ्यांची संख्या व त्याची किंमत काय समप्रमाणात आहे. ओके, समप्रमाणात आहे हे पण लिहिते. ओके, समप्रमाणात आहे. चला आता काय करायचं हे लिहून घेतलं. आता आपण डायरेक्ट गुणोत्तर लिहून हे सगळे इक्वेशन मध्ये काय लिहायचं आपल्याला समजलं. एक्झाम्पल मी लिहिलं नाही, एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये काय लिहायचं, काय लिहिले आपल्याला 1280 रुपयांना किती पेंड्या कडबा मिळेल ते काढायचे आहे. एक सेंटेन्स लिहायचा. एक पेंड्या कडबा मिळेल असे म्हणून आपल्याला माहित आहे का नाही माहिती ते काढायचंय. म्हणून पेंड्यांची संख्या व त्यांची किंमत काय आहे समप्रमाणात आहे. म्हणून काय आपण आता इथं लिहू इक्वेशन लिहू. ओके, हे इथेच करते तर जागा नाही. आपण त्यांचे गुणोत्तर लिहू. ओके, त्यांचे गुणोत्तर समीकरणात मांडू. गुणोत्तर त्यांचे गुणोत्तर मला न जोडलं मी. त्यांचे गुणोत्तर समप्रमाणात मांडू. समजलं कसं येणार. काय सांगितलंय 600 रुपयाला 15 पेंड्या आल्या. तर काय सांगितलंय 1280 रुपयाला किती भेटतील. ओके, 1280 ला किती भेटतील काय माहितीये का. आपण काय मांडले मग एक्स मांडले. ओके, आता काय करायचं सॉल्व्ह करून घ्यायचं. काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 600 गुणुले एक्स. इकडं काय येणार 1280 गुणुले 15. समजलं. इथं ठेवलं एक्स. 1280 गुणुले 15 इथं गुणाकार आहे. या दोन्ही मध्ये काय गुणाकार. इकडे आल्यावर काय होतो भागाकार. 600 ने भागायचं. 0 ला 0 गेले. 6 ने जातो का ह्याला भाग. 6 ने जातो नाही जात. 6 ने कशाने जातो आता भाग. 6 आणि 15 5 ने जातो. 15 ने जातो. 15 30 15 15 15 चुक 15 1 15 15 30 15 15 15 चुक 60 4 आले. 4 ने जातो का 128 ला जातो. 4 त्रिकोण 12 आणि 4 4 दोन्ही 8. एक्सची किंमत आपली किती आली 32. 4 ने परत आली. 4 दोन्ही 4 त्रिकोण 12 आणि 4 12 4 दोन्ही 8. समजलं गुणाकार कसा केला. 32 गुणुले 1 राहिले म्हणून 32 लिहिले. समजलं कसं सॉल्व्ह केलं. आन्सर काय आला आपलं 32. आन्सर काय लिहिणार मग. काय लिहिणार आपण 1280 रुपये मध्ये किती पेंड्या आल्या 32 पेंड्या आल्या. काय आन्सर लिहिणार 1280 रुपयामध्ये 32 पेंड्या कडबा मिळेल. समजलं. काय केलं 600 ने क्रॉस मल्टिप्लाय केलं. 0 ला 0 घालवलं. 15 चौक 60. 4 ने काय केलं 4 त्रिकोण 12 आणि 4 दोन्ही 8. समजलं कसं आलं ते 32. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. आता एक्झाम्पल मी लिहित नाही डायरेक्ट गुणोत्तर लिहिते. आता तुम्हाला समजलं. 2-3 एक्झाम्पल मी घेतले आणि कन्सेप्ट सांगताना एक एक्झाम्पल घेतले कसं सॉल्व्ह करायचं. ओके, त्या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचंय थर्ड एक्झाम्पल घेऊ. डायरेक्ट आता गुणोत्तर मांडते लक्ष द्या. ओके, लिहित नाही. आता तुम्हाला लिहायचं समजलं ना. काय आहे बघा. रोज 13 किलोग्राम 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो. ओके, काय दिलंय रोज 13 किलोग्राम 500 ग्रॅम
13 किलोग्राम 500 ग्राम खुराक काय होतो 9 गायींना पुरतो, त्याच्या प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल. ओके, काय सांगितलंय ते बघा. एक्झाम्पल काय, थर्ड एक्झाम्पल आहे हा. काय 13 किलोग्राम आणि 500 ग्रॅम आहे. ओके, 500 ग्रॅम म्हणजे हे किती झालं 13.5 किलोग्राम. एकात कन्वर्जन करायचं किलोग्राम. ओके, किती गायींना पुरतो हा खुराक 9 गायींना. 9 गायींना. तर त्यांनी काय सांगितलंय त्याचप्रमाणे 12 गायींना किती खुराक लागेल. 12 गायींना आपले 12 काय सांगितले 12 गायींना. ओके, 12 गायींना किती खुराक लागली. 12 गायींना किती खुराक लागले आहे का माहिती आपल्याला नाही माहिती. आपल्याला ते काय करायचंय काढायचं. आता फर्स्ट काय लिहून घेणार, काय काढायचंय आन्सर काय लिहिणार आपण 12 गायींना किती खुराक काढायचा आहे. ओके, काय लिहिणार 12 गायींना किती खुराक लागेल हे काढायचं आहे. आन्सर काय लिहिणार. चला आता सॉल्व्ह करून घेऊ. समजलं एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आहे, बुक घ्या. रोज 13 किलोग्राम 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो. ओके, त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल. काय लिहिणार गुणोत्तरच लिहू का डायरेक्ट आपल्याला काय करायचं 12 गायींना. समजलं, गुणोत्तर लिहू का डायरेक्ट समजेल. काय सांगितलंय 9 गायींना किती खुराक लागलाय 13.5. पहिल्यांदा काय लिहायचं वाक्य लिहून द्या फक्त. आपल्याला 12 गायींना किती खुराक लागेल हे काढायचे आहे. 12 गायींना X खुराक लागेल असे आपण मानू. सेकंड एक्झाम्पल लिहायचं. गायीला लागणारा खुराक आणि गायी यांचे गुणोत्तर समप्रमाणात आहे. ओके, आणि मग इक्वेशन आपण त्याचे गुणोत्तर मांडू. तर आपल्याला काय सांगितलंय 12 गायींना किती लागेल माहितीये का नाही माहिती. त्याला आपण काय मानलंय X म्हणू. समजलं. आता काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 9 गुणुले X 12 गुणुले 13.5. X आहे तसं ठेवलं. इकडं 9 आहे, इकडं आल्यावर काय होतं गुणाकारचा भागाकार. 9 इथं गुणाकार आहे, इकडे आल्यावर काय होणार भागाकार. कशाने भाग जातोय 12 आणि 9 ला 3 ने जातो. 3 त्रिक 9, 3 चौक 12. ओके, 4 3 आता इथे जातो का 3 आणि 1 4 5 आलं. इथं 3 आहे म्हणजे ह्याला 3 ने जातो. इथं किती राहिलं 4. 3 ने आपल्याला 13.5 राहिलं. 3 चौक 12 एक राहिले. 3 5 15 आणि 1 पॉईंट. 1 इथं पॉईंट म्हणून आन्सरला एक अंक काढून पॉईंट द्यायचा. 3 किती राहिले 45. 4.5 इंटू 4 मल्टिप्लाय करायचं. ओके, काय येणार मल्टिप्लाय 4.5 इंटू काय 4. 4 पंचे 20, 7 आले 2, 4 2 8, 9 10. कुठं राम झालं कुठं 3 त्रिक 9, 3 चौक 12. ओके, परत 3 चौक 12 आणि 3 5 15 आणि 4 पंचे 20, 2 4 चौक 16, 17 18 सॉरी 18 काय आले इथं 18. म्हणजे पॉइंट म्हणजे किती लागेल 18 किलोग्राम. 18 किलोग्राम काय लागेल खुराक लागेल. पूरक खुराक किती लागेल 18 किलोग्राम पूरक खुराक. काय खुराक खुराक लागेल. खुराक म्हणजे खाऊ. समजलं काय केलं कसं मल्टिप्लाय केलं. इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं कसं केलं 9 आणि 12 ला 3 ने जातो म्हणून 3 ने घालवलं. 3 त्रिक 9, 3 चौक 12, परत 3 ने 13.5 ला जातो. 3 ने डिवाइड केल्यावर काय आलं 4.5 आणि 4.5 इंटू 4 चा मल्टिप्लाय केलं. समजलं का लिहून घ्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. 4th एक्झाम्पल आणि 5 एक्झाम्पल राहील. सगळं लिहिण्याच्या लिहिण्यामध्ये
खूप मोठे एक्झाम्पल होतं, त्यामुळे तुम्ही फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. एकदा समजलं का सेम एक्झाम्पल सॉल्व करा. सगळी सेम एक्झाम्पल आहेत, काहीच नाही, नुसतं गुणोत्तर. काय चौथं एक्झाम्पल बघा. काय 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये लाभ पडतात, तर 18 क्विंटल सोयाबीनला किती काय सांगितलंय 12. आता तुम्ही लिहून घ्या. ओके, एक्झाम्पल मी सांगते तसं लिहा. काय सांगितले 12 क्विंटल. तर आधी पहिलं वाक्य काय लिहिणार आपण, लिहून घ्या तुम्ही. 8 क्विंटल सोयाबीनची किंमत आपल्याला काढायची आहे, ती किंमत आपण एक्स मानू. ओके, आता काय सांगितलंय 12 क्विंटल. ओके, इथं लिहिते, सॉल्व करून डायरेक्ट लिहिते. 12 क्विंटल लिहायचं फक्त तुम्ही बघा. 12 क्विंटल सोयाबीनला किती रुपये गेले 36,000. ओके, 36,000 रुपये. तर त्याने सांगितलं 8 क्विंटल. 8 क्विंटलला क्विंटल जे आपण काय मानू एक्स मानू. ओके, तुम्ही नीट व्यवस्थित लिहायचं, नाही डायरेक्ट काय. क्विंटलची किंमत वाढल्यावर काय होते, रुपयांची पण किंमत वाढते, म्हणून हे इक्वेशन समप्रमाणात आहे. त्याचे आपण गुणोत्तर लिहू. कसं गुणोत्तर लिहिणार, 12 क्विंटलला किती लागले रुपये 36,000 रुपये. ओके, तर आपल्याला काय करायचे 8 क्विंटलची किंमत काढायची. 8 क्विंटलला किती रुपये असं इक्वेशन लिहून द्यायचं. हे गुणोत्तर मांडून घेऊ आणि असं मांडायचं. ओके, आता काय करायचं, असं घेतलं की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 12 गुणुले एक्स, 8 गुणुले 36,000. समजलं. आता एक्स आहे तसं ठेवलं, तर 12चा गुणाकार दोन्ही, इकडे आल्यावर काय होतो भागाकार. समजलं. सगळे एक्झाम्पल सॉल्व करून भेटतील, काही प्रॉब्लेम नाही. 12 ने 36 ला जातो बघ. 12 त्रिक 36, 3 आले आणि 3 से 3, 8 त्रिक 24. किती लागेल 12 काय क्विंटलला किती लागले रुपये 36,000 रुपये लागले, तर 8 क्विंटल आपले किती रुपये झाले 24,000 रुपये. समजलं. तर काय लिहिणार 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती येईल 24,000 रुपये. समजलं. 12 क्विंटल सोयाबीनला किती पैसे लागले 36,000 रुपये. तर 8 क्विंटलला आपण काय मानलं एक्स मानलं. ओके, ते क्विंटलची किंमत, सोयाबीनची किंमत क्विंटल वाढलं की सोयाबीनची पण किंमत वाढते, म्हणून हे इक्वेशन काय आहे समप्रमाणात आहे, म्हणून आपण गुणोत्तर लिहून गेलो. गुणोत्तर लिहिलं की क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि किंमत काढली. काय लागणार 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती 24,000 रुपये असं लिहायचं. आता लास्टच एक्झाम्पल आहे. ओके, इरेज करू. समजलं मल्टिप्लाय केलेलं. कन्सेप्ट फक्त क्लिअर करून घ्या, समजून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला सॉल्व्ह करायला येतं, काही अवघड. काय दिले बघा 2 मोबाईलची किंमत. काय दिले मी गणित वाचून दाखवते. 5वं गणित आहे सराव संच 37 मधलं. ओके, 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे, तर 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील. काय दिले त्यांनी 2 मोबाईलची किंमत किती दिली समजून घ्या, लिहून नंतर घ्या. ओके, 2 मोबाईलची किंमत किती दिली 16,000 रुपये. ओके, 16,000 रुपये. काय मोबाईलची किंमत वाढली की मोबाईल वाढले की त्याची किंमत ही वाढते, म्हणून हे इक्वेशन काय आहे समप्रमाणात आहे असं लिहायचं आणि त्याचं गुणोत्तर लिहायचं. 2 मोबाईलची किंमत किती आली 16,000 रुपये, तर त्यांनी सांगितले 13 मोबाईलची काढायची. 13 मोबाईल. ओके, 13 मोबाईल म्हणून काय लिहायचं वाक्य काय लिहिणार तुम्ही 13 मोबाईलची किंमत एक्स मानू. ओके, एक्स मानू. मोबाईल आणि मोबाईलची किंमत हे समप्रमाणात आहेत, त्यांचे गुणोत्तर लिहू. 2 मोबाईलची किंमत किती दिली त्यांनी 16,000 रुपये. ओके, गुणोत्तर लिहू द्यायचं. 13 मोबाईलची माहिती आहे का आपल्याला नाही माहिती, एक्स झालं. इक्वेशन लिहून क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 2 गुणुले एक्स 13 गुणुले 16,000. समजलं. 2 गुणुले एक्स काय येणार 2x. 13 गुणुले इथं काय गुणाकार, इकडे आल्यावर काय होतो 2चा भागाकार.
13 गुणिले 16,000 ओके डिवायडेड 2. 2 ने 16ला भाग जातो जातो 82 किती येणार 16 8 आणि इथं 0 0 आहे 13चा 13 गुणिले 8 किती येतं 104 आणि किती किती 0 आहेत 1 2 3 1 2 3 म्हणजे काय येणार 1,04,000 रुपये. समजलं. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 1,04,000. समजलं. काय येणार 13 मोबाईलची किंमत किती आली आपली 1,04,000 रुपये. समजलं काय ना 13 मोबाईल खरेदी करण्यासाठी काय लिहायचं काय सांगितलं त्याने 13 मोबाईल खरेदी केली तर त्याला किती एकूण रुपये लागतात तर 13 मोबाईल खरेदी करण्यासाठी आपल्याला 1,04,000 रुपये लागतात असे लिहायचं. समजलं. हा सराव संच आपला 37 फिनिश झाला. ओके आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये 38 एकच आहे सराव संच 37 38 मध्ये काय व्यस्त प्रमाण आपण घेऊ. हे लिहून घ्या एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्यायचं. लिहून झालं का ओके